ह्या दोघांचा खेळ दिवस सगळं सोडून रात्री 12 वाजता दोघं खेळतात. आणि इथं आहे ना मोठी गाडीवर बसल्यानं बारका धक्का मारायला लागलाय. त्याला लय मजा येत होती आर्यनला धक्का मारण्यासाठी. 12 वाजता हातरून मला टाकू दिलं नाही. ते दोघं खेळत होते. म्हटलं खेळतात तर खेळू दे म्हटलं. झोप अजिबात नव्हती दोघांना. आणि सकाळी उठायला लाडूची नखरे असते. 2 मिनटं थांब मम्मा, 5 मिनटं थांब मम्मा. मी म्हटलं तुम्ही तिला उठवा, ती माझ्याकडं उठत नाही. मग हिने एवढं प्रेमानं उठवलं. म्हणलं असं केलं तर ती उठायची राहिली. म्हणलं अजिबात उठत नाही, तिला हलवून उठवा, शाळेला जायला वेळ होतोय. तर निवांत आर्यन झोपलेला. आज तर आर्यन उठला नाही. मग इथं ना लाडूची अशी नाटके चालू असतात. तिला टिफिन वगैरे मी सकाळीच लवकर उठून तयार केलं. लाडूला चारलं आणि शाळेला पाठवून दिलं. आज ना शनिवार असते, शाळा जरा लवकर सुटते, 12 वाजता सुटते. त्याच्यामुळे घरातली सगळी कामं आवरून जायला लागतात. नंतर तर दुपारनंतर अजिबात कामं घरातली होत नाही. आर्यन एक दमत असते. म्हटलं आर्यन झोपलाय, म्हटलं तोपर्यंत भराभरा कामं आवरून घ्या. ताई बाहेर पाणी मारत होते. मातीचा वास एवढा छान येत होता, बापरे एवढं छान येत होता. म्हटलं पाणी मारा, मी बाहेरचं झाडू वगैरे मारून घेतो. हिने लाडूला सोडून आल्यानंतर ना आम्ही दोघं चहा नाश्ता करायला बसलो. चहा वगैरे पिऊन मिशनीला कपडे वगैरे लावलेले होते. म्हटलं भराभरा धुवून वाळत घेऊया. म्हटलं लाडूला आज हॉस्पिटल बी न्यायचं होतं. थोडं त्याचं दात दुखायला लागले, त्याला दाखवायचं बी होतं. मग तर आम्ही दोघांनी मिळून चहा नाश्ता वगैरे केला. आज नाही थोडं उशिराच जाणार होते कामाला. म्हटलं भराभरा घरातल्या आवरून कामं वगैरे, लाडूला हॉस्पिटलला बी न्यायचं होतं. सकाळीच माझं अर्धं मग कामं आवरून झालेलं होतं. नंतर बाहेर बघते तर आहे की नाही छान वातावरण झालं. लवकर काम झालं ना असं निवांत वाटतंय. नाही तर ना कपडे थोडी की ना घडी करायची होते. म्हटलं भराभरा घडी वगैरे करून घ्यावं. बघते तर आर्यन अजून झोपलेलं होता. 10 वाजून गेलेले होते. म्हटलं झोपलाय झोपू दे, हातरून काय नंतर काढता येते. आता जर त्याला मी मधनं उठवलं ना दंगात धुडकूस करणार. एक तर तो घर पूर्ण डोक्यावर उचलून घेतोय. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तुमच्यासोबत बी असं होतं काय नक्कीच मला कमेंट करा.